ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता अर्जुन नागराजला भेटायला जेलमध्ये आलेला असतो. त्याच वेळी खरं तर इकडनं राकेशसुद्धा जेलमध्ये नागराजला भेटायला येत असतो. इकडे जो काही नागराज असतो अर्जुनला पाहून ते हसत असतो आणि म्हणत असतो, आलास का तू? असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, हो आलोय, कारण की मला काही प्रश्नाचे उत्तर तुला विचारायचे आहेत. असं म्हटल्यानंतर नागराज म्हणत असतो, आणखी काय राहिले तुझं विचारायचं? आता यांचं बोलणं सुरू असतं तेव्हा इकडनं हवालदार आलेला असतो आणि अर्जुनला पाहून तो दपकलेला असतो. इकडे अर्जुन संतापलेला असतो नागराजच्या वागण्यावरनं. तेव्हाही ते नागराज म्हणत असतो, तुला एक सिक्रेट सांगू का अर्जुन? त्यावर अर्जुन म्हणत असतो, आता काय सिक्रेट राहिले तुझं सांगायचं मला? असं म्हटल्यानंतर नागराज म्हणत असतो, जो काही मधुबावर हल्ला झाला तो हल्ला मीच केला होता. दहीहंडी दिवशी मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही सगळेजण आपापल्या कामात होतात. तेव्हाच मी त्या थेरड्याला एकट्याला पाहितलं आणि त्या थेरड्याच्या पाठी चाकू घातला. असं म्हणून विकृतपणे ते अर्जुनकडं पाहून हसत असतो. आता हे सगळं काही पाहून इकडे अर्जुनचा तर पारा चढलेला असतो. अर्जुनला अक्षरशः या नागराचा फार राग येतो. त्याची कॉलर पकडत असतो आणि म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? तुझी हिंमत एवढी वाढली? असंही ते अर्जुन नागराजला म्हणत असतो. तेव्हाच खरं तरी ते राकेश नागराजकडे जाणारच असतो. तितक्यात हवालदार त्याच्या हाताला पकडतो आणि त्याला साईडला ओढून घेतो आणि त्याला म्हणत असतो, अहो साहेब तुम्ही चाललाय कुठे? तिथे अर्जुन सुभेदार आले, त्यांनी जर तुम्हाला इथे पाहितलं तर माझी नोकरी गेलीच म्हणून समजा. असं काय करताय? असं म्हटल्यानंतर राकेश म्हणत असतो, बरं झालं तुम्ही मला हे सांगितलं. असं म्हणून हळूच डोकावून पाहत असतो. पण राकेशने त्यांचं बोलणं काही ऐकलेलं नाही बरं का. म्हणजे जे काही ते नागराजने कबुली दिलेली आहे की मीच मधुभाऊंना मारलेलं आहे हे सर्व गोष्टी. आता राकेश त्यांना थँक्यू म्हणत असतो. तेव्हाही ते हवालदार म्हणत असतो, थँक्यू वगैरे म्हणण्याची अजिबात गरज नाही, फक्त तुम्ही माझे खिसे गरम करत राहा. तुम्ही आता इथून जा आणि नंतर या तुमच्या वडिलांना भेटायला. असं म्हटल्यानंतर राकेश आता डोकावून पाहतो अर्जुनला आणि तिथून निघून जातो. आता इकडे नागराजने कबुली दिलेली असते त्यामुळे अर्जुन चिडलेला असतो. त्याची कॉलर पकडलेली असते. तेव्हा नागराज म्हणत असतो, अर्जुन सुभेदार अशी कॉलर पकडायची नसते हे तुम्हाला माहीत नाही का? असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, हा जो काही तुझा आत्मविश्वास आहे ना तो मी कसा घालतो हे बघच. आता तुला जन्मठेपेची शिक्षा झाली ना, आता प्रार्थना कर की तुला फाशीची शिक्षा मिळणार नाही. तुझ्या सगळ्या गुन्ह्याची मी तुला शिक्षा देणार आहे. असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो. आता नागराज स्वतःच्याच मनाशी म्हणत, हा मला आता फाशीची शिक्षा देणार? आता एवढंच राहिलं होतं ऐकायचं. हा आता मला काय सोडत नसतो, माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करीन आणि मला फाशी देणारच हा. असंही ते नागराज स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया घरी आलेली असते आणि तिने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात की ती प्रेग्नेंट आहे. आता तिच्यावर कुणीही विश्वास ठेवत नसतं. आता प्रिया तिचा पूर्ण प्रयत्न करत असते. अक्षरशः 2 गुडघ्यावर खाली बसलेली असते आणि कल्पनाला टार्गेट करत असते. कल्पनाला म्हणत असते, अगं आई ही बातमी तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काय काय आणि किती प्रयत्न केलेत हे तुला काय सांगू. विश्वासाने मी अर्जुन आणि अश्विनला ही बातमी सांगितली होती पण त्यांनी ही तुम्हाला कळून दिली. प्रियाचं हे बोलणं ऐकल्यानंतर सायली अश्विनकडे पाहत असते आणि म्हणत असते, अश्विन भाऊजी हे खरं आहे का? तुम्हाला माहीत होतं आणि यांना सुद्धा माहीत होतं, यांनी सुद्धा माझ्यापासून ही गोष्ट लपून ठेवली. आता अश्विन एकही शब्द बोलत नाही. त्यावर सायली समजून जाते हे सगळं काही खरं आहे. तेव्हा सायली म्हणत असते, म्हणजे प्रिया जे काही बोलते ते खरं आहे का अश्विन भाऊजी? सांगा, ती खरंच प्रेग्नेंट आहे का? त्यावर खरं अश्विन आता हे सगळं काही सांगता. वहिनी दादाला काही बोलू नको, यात त्याचा काही दोष नाही. दादाला मी सांगितलं होतं की हे घरच्यांना कुणालाही सांगू नको आणि प्रेग्नेंट आहे हे सत्य जरी असलं तरी हे बाळ माझंच आहे हे कशावरून? असं म्हटल्यानंतर आता प्रिया म्हणत असते, अरे अश्विन असं बोलू नको ना, हे बाळ आपलंच आहे, मी असं खोटं कशाला बोलील? त्यावरही ते अश्विन म्हणत असतो, कशावरून हे बाळ आपलंच आहे? कशावरून सांग ना. एक रात्रभर त्या मुलासोबत तू लोणावळ्याला गेलतीस आणि इथून मागंसुद्धा इतक्या सगळ्या मुलांसोबत होतीस, मग कशावरनं ठरवायचं की हे बाळ माझंच आहे? या बाळाला माझं नाव अजिबातच देऊ नको असं धमकावूनच अश्विन म्हणत असतो. आता अश्विनने असं बोलल्यानंतर प्रियाला तर धक्का बसलेला असतो. प्रिया अक्षरशः हात जोडत असते आणि म्हणत असते, अरे अश्विन असं बोलू नको, हे बाळ आपलंच आहे, हे बाळ तुझंच आहे, असं करू नको रे माझ्यासोबत. असंही ते हात जोडून म्हणत असते. हे सगळं काही तिचं करणं सुरू असतं. तेव्हाही ते अश्विन म्हणत असते, हे सगळे तुझे नाटकं बंद कर आणि मम्मा आणि वहिनी तुम्ही हिच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास ठेवू नका. हे सगळे काही तिचे नाटकं सुरू आहेत. या घरात तिला परत शिरायचं आहे, त्यामुळे या प्रेग्नेन्सीचं नाटक ती करत आहे. त्यावर इकडनं प्रिया परत हात जोडत असते आणि म्हणत असते, अरे अश्विन असं काही बोलू नको, मी तुझ्या पाया पडते आई, तुझ्यासुद्धा मी पाया पडायला तयार आहे, माझ्यावर दया दाखवारे सगळेजण. असंही ते म्हटल्यानंतर इकडनं जी काही सायली असते ती म्हणत असते, तुझ्यावर कुणालाही दया येणार नाही, त्यामुळे हे सगळे काही नाटकं तू बंद. त्यावर प्रिया म्हणत असते, अगं सायली तू अशी बोलू नकोस ना, माझा नाही निदान बाळाचा तरी विचार करा. आई तू तरी माझ्यावर विश्वास ठेवू ना गं. तुझ्या नातवंडाला त्रास द्यायला तुला चालेल का?
माझा नको विचार करू, पण तुझं नातवंड असं इथे जेलमध्ये राहील, त्याच्यावर संस्कार हे होतील, हे सगळ्या गोष्टी तुला चालतील का सांग ना. इथून मागं मी ज्या काही चुका केल्या त्या सगळ्या चुकाची शिक्षा माझ्या बाळाला तू देऊ नको, तुझ्या नातवंडाला तू देऊ नको आई, तू तरी माझ्यावर दयामाया दाखव ना, असंही ते रडतच म्हणत असते. त्यावर इकडे जी काही सायली असते ती फार चिडचिड, हे सगळे काही तुझे नाटकं बंद कर, आईपणाचा तू बाजार लावलास का, तू किती खोटारडी आहेस हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. त्यावर प्रिया म्हणत असते, नाही नाही असं काही नाही सायली, विश्वास ठेव माझ्यावर, माझ्या बाळाचा यात काही दोष नाही, माझ्या बाळाचा यात काय दोष आहे, तुम्ही सगळे माझ्यावर असे का आरोप करत आहेत. त्यावर इकडनं अस्मिता म्हणत असते, हे सगळे तुझे नाटकं आम्हाला कळत नाहीत का, फक्त तुला जेलमधून सुटायचं आहे त्यामुळे हे सगळं काही तू करतेस, आईपणाचा तू बाजार लावलास. त्यावर इथे जी काही प्रिया असते ती हात जोडत असते, नाही नाही असं काही नाही, नाही असं काही नाही, माझ्यावर सगळेजण विश्वास ठेवा, मी जे काही बोलते ते अगदी खरं आहे. आई अगं तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ना, मी तर सगळ्यात जास्त तुझ्यावर विश्वास ठेवून इथे आले होते, मला वाटलं होतं तुला तरी तुझ्या नातवंडाची क्यू येईल आणि सुभेदारांचा वारस असा जेलमध्ये सडणार नाही, त्याची इतके हाल होणार नाही. तू बाळाचा तरी विचार कर ना गं, माझा विचार करू नको, बाळाचा तरी विचार कर आणि तुझ्या नातवंडाला तू स्वीकार. असं म्हटल्यानंतर इकडनं सगळेच जण फार चिडलेले असतात. अस्मिता म्हणत असते, हे सगळे नाटकं बंद कर गं तुझे. त्यावर इकडनं अश्विनसुद्धा म्हणत असतो, बस कर, हे बाळ माझंच आहे, हे कशावरून, या बाळाला परत परत माझं नाव देण्याचा प्रयत्न तू अजिबातच करू नको. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अरे अश्विन असं बोलू नकोस ना, असं नको बोलू, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ना. त्यावर सायलीसुद्धा तिच्यावर फार चिडत असते. आता यांचं सगळ्यांचं बोलणं सुरू असतं तितक्यातच इकडनं अर्जुन आलेला असतो. आता अर्जुन प्रियाला पाहतो तर त्याला धक्काच बसलेला असतो. तो म्हणत असतो, ही ते काय करते. आता अश्विन त्याला खुणावून सांगत असतो की तिने सगळं काही सांगितलेलं आहे. तेव्हा अर्जुन जरा शांत होतं बरं का. तेव्हा इकडनं प्रिया म्हणत असते, अर्जुन तू बरं झालं इथे आलास, सायली त्याला विचार आता तू, त्याने ही बातमी तुझ्यापासून का लपवली. त्यावर इथे सायली म्हणत असते, मी तुझ्यावरनं त्यांना का विचारू की त्यांनी माझ्यापासून का लपवली, तुझे हे सगळे नाटकं मला चांगलेच माहीत आहे, त्यामुळे मला त्यांना विचारायची काहीही गरज नाही. प्रिया म्हणत असते, असं नका ना करू, अरे माझ्यावर विश्वास ठेवा, असं काहीही नाही आहे. आता प्रियाला खरं धक्काच बसलेला असतो, हे सगळे काही एका टीममध्ये झालेले आहेत. तेव्हा इकडनं अश्विन म्हणत असतो, वहिनी तू हिच्या हाताला धर आणि हिला घराच्या बाहेर काढ. तेव्हा इथे सायली त्या वकिलाला म्हणत असते, तुम्ही हिला इथे घेऊन का आलात, हिला आताच्या आता तुम्ही वापस घेऊन जा. त्यावर इकडे प्रिया म्हणत असते, थांबा थांबा, मला काहीतरी तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे. असं म्हणून एक फाईल काढत असते आणि अश्विन समोर जाते. ते खरंच सोनोग्राफीचे रिपोर्ट असतात बरं का. आता अश्विनला दाखवत असते. अश्विनला म्हणत असते, अश्विन बघ ना, आपल्या बाळाचे रिपोर्ट आहेत, बघणार आहे, बघ ना तू एकदा, फक्त बघ ना, विश्वास ठेव माझ्यावर, खरंच मी प्रेग्नेंट आहे. अश्विन मात्र तिच्याकडे थोडंसुद्धा बघत नसतं बरं का. तेव्हा लगेच आता इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी ती कल्पनाकडे गेलेली असते आणि कल्पना दाखवत असते. आता कल्पनासुद्धा इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रिया म्हणत असते, आई तू असं काय करतेस, अगं तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ना, बघ ना तुझ्या नातवंडाचं हे रिपोर्ट आहेत, बघ ना काय होईल गं, म्हणजे मुलगा होईल का मुलगी होईल मला, असंही ते म्हणत असते. तेव्हा खरं कल्पना इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र ह्या सर्व गोष्टीचा तिला फार त्रास होत असतो. तेव्हा इकडनं सायली म्हणत असते, हे सगळे नाटकं तुझे बंद कर, आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा. असं म्हटल्यानंतर आता प्रियाला तर नेमकं काय करावं कळतच नसतं. तेव्हा अर्जुन, ॲडव्होकेट मॅडम तुम्ही आमची परमिशनसुद्धा घेतली नाही हिला घरात आणण्याआधी, ही गुन्हेगार आहे तुम्हाला माहिती आहे ना, असं अर्जुन चिडतच म्हणत असतं बरं का. अर्जुन याचं बोलल्यानंतर आता ते हवालदार मॅडम प्रियाला पकडत असतात आणि प्रियाला ओढत असतात. प्रिया तरी विनवण्या करत असते, अगं सायली माझं तू ऐक ना, अस्मिता तू तरी माझ्यावर विश्वास ठेव, आई तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ना, बाळासाठी तरी मला जेलमधून बाहेर काढा ना, माझ्यावर विश्वास ठेवा सगळ्यांनी, असंही ते विनवण्या करणं तिचं सुरूच असतं. तेव्हा सायली म्हणत असते, तू असं ऐकणार नाही, थांब, तुझ्या हातालाच धरून तुला बाहेर काढावं लागेल. असं म्हणून अक्षरशः ते सायली तिच्या हाताला धरत असते आणि तिला ओढतच बाहेर आणत असते. इकडे प्रिया मात्र तिचे प्रयत्न करणं काय सोडत नसते. प्रियात परत विनवण्या करत असते, अगं आई तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ना, तू तरी असं करू नकोस ना, तू बाळाची आजीस गं, असं करू नकोस ना, असं वागू नकोस गं बाळासोबत, माझ्यासोबत, मला तू तरी बाहेर काढण्याचा प्रयत्न कर ना, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ना, असंही ते प्रियाचं बोलणं सुरूच असतं. तेव्हा मात्र इकडे सायलीचा पारा चाललेला असतो. सायली म्हणत असं, हे तुझे नाटकं बंद करा, तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही, तू बाळाच्या निमित्ताने आमच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करू नको, माझ्या घराचं सुखच मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे आमच्या घरात शिरण्याचा तू प्रयत्नसुद्धा करू नको, त्याचा काही फायदा होणार नाही, असंही ते सायलीने धमकावलेलंच असतं. इकडे अर्जुन म्हणत असं, जा हिला आत्ताच्या आता घेऊन जा आणि परत आमच्या घरात तिला आणूसुद्धा नका. आता प्रिया तर गेलेली असते. आता प्रियाचा हा जो काही ड्रामा झालेला असतो त्यामुळे इकडे कल्पनाला फार त्रास होत असतो. या सर्व गोष्टीमुळे कल्पनाला वाईट वाटत असतं. कल्पना अक्षरशः ते फार रडत असते.
अस्मिता आणि त्याचबरोबर अश्विन तिला सावरण्याचं काम करत असतात। आता सगळेच जण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा इथे जी काही अस्मिता असते ती म्हणत असते, माझं तर डोकं भणभणायलाच लागलं, ही प्रिया प्रेग्नेंट असेल असा मी विचार सुद्धा केला नव्हता। अश्विन तुला हे सगळं काही माहीत होतं ना, मग तू आम्हाला का नाही सांगितलं? त्यावर अश्विन म्हणत असतो, तुम्हाला सांगून काय फायदा होणार होता? हे माझंच बाळ आहे हे कशावरून? त्यावरही ते कल्पना म्हणत असते, हे बघ अश्विन, प्रिया खोटारडी आहे हे माहीत आहे, पण हे बाळ तुझं नसेल हे कशावरून? आणि तुझं नसलं तरी सुद्धा ही गोष्ट तू आम्हाला सांगायला हवी होतीस। त्यावर अश्विन म्हणत असतो, मम्मा मला माहिती आहे हे, पण तुला त्रास झाला असता म्हणून हे सगळं काही मी लपवलं। त्यावर अर्जुन सुद्धा म्हणत असतो, हे बघ मम्मा, हे सगळं काही सांगून फक्त मनस्तापच होणार होता, या पलीकडे काही नाही, त्यामुळे आम्ही हे सगळं तुला नाही सांगितलं। त्यावर इकडनं अस्मिता म्हणत असते, पण अश्विन मला एक गोष्ट कळत नाही, म्हणजे दुसऱ्याचं बाळ असताना हे तुझं बाळ ही कशी सांगेल रे? म्हणजे असं खरंच प्रिया करू शकेल का? त्यावर इकडनं कल्पनासुद्धा म्हणत असते, हो ना, मला तसंच वाटतंय, म्हणजे ह्या सर्व गोष्टी कशा का असणार, पण ह्या सर्व गोष्टी इतक्या खोट्या कसं काय असू शकतात असंही ते सगळ्यांचंच म्हणणं असतं। तेव्हा खरं तरी ते अश्विन म्हणत असतो, पण हे सगळं काही का असाना, आपल्याला प्रिया कशी हे माहिती आहे ना, हे सगळे काही तिचे नाटकं सुरू आहेत, जरी हे बाळ असलं तरी माझं, तरीसुद्धा ती बाई कशी आणि त्या बाईचं बाळ मला ह्या घरात नकोयचे। त्यावर इकडनं सायली म्हणत असते, पण या सगळ्यामध्ये त्या बाळाची काय चूक आहे? त्या बाळाचा काय दोष आहे? त्याची आई जे काही वागली त्याची शिक्षा बाळ का भोगेल? असंही ते सायलीचं म्हणणं असतं। त्यावर अर्जुन म्हणत असतो, बायको मग तुझं म्हणणं काय आहे? त्या प्रियाचे सगळे गुन्हे माफ करून तिला आपण स्वीकारायचं का आणि तिच्या बाळाला सुद्धा स्वीकारायचं का? त्यावर इकडनं सायली म्हणत असते, माझं असं म्हणणं नाही, फक्त त्या बाळाला काही त्रास होऊ नये, फक्त एवढंच। त्यावर अर्जुन म्हणत असतो, तू नको काळजी करू, जेलमध्ये तिच्या बाळाची आणि तिची चांगली काळजी घेतली जाते, तू याबाबत टेन्शन घेऊच नकोस। त्यावर इकडनं अश्विन म्हणत असतो, एक मात्र बरं झालं त्या प्रियाने सगळं येऊन घरच्यांना सांगितलं, आता मला हे तरी टेन्शन नाही की मी हे सगळं काही लपवतोय आणि या घरात यापुढे त्या बाळाचा विषय सुद्धा कोणी काढू असं म्हणून अश्विन तिथून निघून जातो। आता अश्विन निघून गेल्यानंतर मात्र इकडे कल्पना म्हणत असते, या बाईने जेलमध्ये राहून सुद्धा माझ्या बाळाची काय हालत केली, का त्रास देत असेल ती असं हे सगळं काही करून? त्यावर इकडनं जी काही अस्मिता असते ती म्हणत असते, अगं मम्मा, अश्विनला त्रास होणार हे साहजिक आहे ना, त्याने जिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं, तिच्या पोटातलं बाळ दुसऱ्याचं आहे असं त्याला वाटतंय आणि आता ती प्रिया ते बाळ अश्विनचं आहे असं सांगते, त्यामुळे त्याला त्रास होणारच ना गं, असंही ते अस्मिताचं म्हणणं असतं। त्यावर इकडनं कल्पना म्हणत असते, अर्जुन एक गोष्ट मला सांग, बाळ जन्माला येण्याआधी त्याची DNA टेस्ट आपण करू शकतो का? त्यावर ते अर्जुन म्हणतो, हो करू शकतो, पण त्याचा काय फायदा होणार आहे सांग मला? ही प्रिया कशी आहे माहिती आहे ना, आता ही प्रिया एवढी परमिशन काढून आपल्या घरात शिरू शकते, हे तुला सगळं सांगू शकते, DNA टेस्टचे रिपोर्ट बदलू शकत नाही, हे कशावरून? तिचे हात कुठेपर्यंत पोहोचलेत हे आपल्याला यावरून कळायला पाहिजे, या रिपोर्टवर आपण विश्वास नाही ठेवू शकत आणि त्यावरनं हे अश्विनचं बाळ आहे हे सुद्धा आपण नाही ठरवू शकत। हे बघ मम्मा, अश्विनच आता म्हणतोय की हे बाळ माझं नाही, मग त्यालाच जर विश्वास नसेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या? अश्विनला त्रास होईल असं आपल्याला काही करायचं नाही, त्या प्रियाचा विचार करण्यापेक्षा आपण अश्विनच्या मनाचा विचार केला पाहिजे आणि हा विषय इथेच बंद केला पाहिजे, असंही ते अर्जुन म्हणत असतो। आता अर्जुनच्या बोलणं सगळ्यांनाच पटलेलं असतं आणि हा विषय कधीही काढायचा नाही असा विचार सगळ्यांचा ठरलेला असतो। इकडे दुसऱ्या बाजूला जो काही वॉचमॅन असतो तो रस्त्याने जात असतो, तेव्हा राकेशने त्याला किडनॅप केलेलं असतं, अक्षरशः त्याच्या गाडीत त्याला ओढलेलं असतं आणि त्याला धमकावत असतो। तो आता वॉचमॅन फार घाबरतो, साहेब काय करताय असं, मला काय असं तुम्ही पकडलंय? त्यावरही ते राकेश म्हणत असतं, तुला काय वाटलं मला काहीच कळणार नाही? तू त्या अर्जुनला मदत करणार आणि माझं केच काढण्यासाठी पोलिसांना मदत करणार आणि मला पकडून देणार, तुला याचेच पैसे देतोय का मी? असं म्हटल्यानंतर तो जो काही वॉचमॅन असतो जरा आरडाओरडा करतो, त्यावेळी ते राकेश पिस्तूल काढत असतो आणि त्याला म्हणत असतो, जास्त जर आरडाओरडा केलास ना ही पिस्तूलच तुझ्या डोक्यात घालेल बघ, असंही ते म्हटल्यानंतर आता तो वॉचमॅन अक्षरशः विनवण्या करत असतो, हात जोडत असतो त्याच्यापुढे, माझा जीव वाचवा, मी असं काहीही करणार नाही, मला सोडा, असंही ते त्याचं म्हणणं सुरू असतं। इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलेला, इकडे अर्जुन ही प्रियाची गुड न्यूज लपवल्यामुळे सायली जरा चिडलेली असते। सायली म्हणत असते, तुम्ही हे सगळं काही करायला नको होतं, तुम्ही मला सगळं सांगायचं ना आधीच। त्यावर अर्जुन म्हणतो, सारे बायको मला सांगायचं होतं रे तुला, पण अश्विन मला म्हटला की कुणालाही सांगू नको म्हणून, आता त्याला प्रॉमिस केलं तर म्हणून नाही सांगितलं। त्यावर सायली म्हणते, म्हणूनच तुम्ही रात्री मला प्रियाला भेटायला जाऊन देत नव्हतात ना, तुम्हाला वाटलं ती तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज मला सांगेल, हो का नाही? त्यावर अर्जुन म्हणतो, हो बायको, त्यामुळेच मी तुला जाऊन देत नव्हतो, मला वाटायचं की तुला ह्या सर्व गोष्टीमुळे त्रास होईल, बायको पडतंय ना तुला मी काय म्हणतोय तर? त्यावरही ते सायली म्हणते, हो मला पडतंय, आता अश्विन भाऊजीला तुम्ही प्रॉमिस केलं म्हणून हे सगळं काही माझ्यापासून लपवलं, ठीक आहे जाऊ द्या, एक आरती बरं झालं त्या प्रियाने सगळं काही घरच्यांना येऊन सांगितलं,
जाऊ द्या, एकदाचा त्रास झाला पण झाला, विषय तरी कट होईल तो. त्यावर इथे अर्जुन तिच्याकडे पाहत असतो, म्हणत बायको खरंच तू माझ्यावर नाही चिडलीस? खरं सांग बायको, नाही चिडलीस? त्यावर सायली म्हणते नाही चिडले हो, नाही चिडले. त्यावर इकडे अर्जुन फार खुश होतो आणि अक्षरशः ते सायलीचे पाय धरत असतो, तिला साष्टांग नमस्कारच करत असतो. बायको बरं झालं, मी तर फार घाबरलो होतो बरं का. त्यावर इकडनं सायली म्हणते साव असं काय करताय, उठा बरं तुम्ही, आणि हे सगळं काही करण्याची काही गरज नाही असं म्हणून इथे अर्जुनची अवस्था पाहून सायलीला फार हसायला. त्यावर अर्जुन तर बायको काय हसतेस, अरे खरंच मी घाबरलो होतो. त्यावर सायली म्हणते तुम्ही जर मला घाबरत असताना तर अशी माझ्यापासून ही प्रियाची गुड न्यूज लपवलीच नसती. त्यावर अर्जुन म्हणतो जाऊ दे, त्या प्रियाचा विषयच काढू नको. आता तितक्यात खरं अर्जुनला कॉल येतो. तो कॉल उचलण्यासाठी अर्जुन साईटला जातो आणि आजचा एपिसोड इथं संपलेला आहे. आता पुढील भागात आपण पाहत असतो की सावंत सरांनी अर्जुनला कॉल केलेला असतो आणि ते सांगत असतात की तो वॉचमॅन गायब झालेला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो हे सगळं काही त्या हल्लेखोरांनीच केलेलं असावं, असं यांचं बोलणं सुरू असतं. इकडे दुसऱ्या बाजूला सायली विचार करत असते तन्वीपर्यंत पोहोचण्याचा आणखी कोणता मार्ग असेल. त्यावर अर्जुन म्हणत असतो तुला आठवतोय का, तन्वीचं गाठोडं आपल्याकडे आहे, त्यात पाहायचं का आपण, तुझ्या काही वस्तू असतील त्याच्यात. त्यावर सायली म्हणते हो ठीक आहे. आता दोघेही ते गाठोडं काढून पाहत असतात. त्यातल्या एक एक वस्तू सायली काढत असते, जवळ घेत असते आणि त्याला पाहत असते. अर्जुन म्हणत असतो तुला काही आठवतंय का. सायली म्हणत असते मला वाटतंय की ह्याच वस्तू माझ्या आहेत, पण यावरनं कसं ठरवायचं की मीच तन्वी आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.